लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आतापर्यंत आपण पाहिलं की नंदिनी NRI वेदांच्या आई वडिलांकडनं आजीचा हार परत मिळवते, तर तिकडे वसू आणि रम्या काव्याचं लग्नाआधीचं प्रेम शोधण्यासाठी सुनीताकडे जातात. आजच्या भागात आपण पाहू की हार परत मिळवल्यामुळे नंदिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो. ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी ती जीवाला कॉल करते. माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे, त्यामुळे तुम्ही लवकर घरी या असं ती जीवाला सांगते. जीवा आडेवेडे घेतो तेव्हा ती त्याला थेट दम देते. हे सगळं बोलणं मानिनी ऐकते आणि तिला काय बातमी आहे असं विचारते. आधी ही बातमी जीवाला कळावी अशी नंदिनीची इच्छा असते, पण शेवटी ती मानिनीला तो हार दाखवते. हार घरी परत आला हे पाहून मानिनीच्या डोळ्यात पाणी येतं. आईंचा हार तू परत आणलास असं म्हणत ती नंदिनीचं कौतुक करते. त्यावर ही बातमी विक्रमला सांगूया असं म्हणत दोघीही हार घेऊन बाबांकडे जातात. तिथे पार्थ, बाबा, काव्या गप्पा मारत असतात. पिहू सरबत घेऊन येते. पार्थ काव्यासोबत फ्लर्ट करत असतो. तितक्यात बाबा म्हणतात, घरातली काही मुलं मोठीही होत नाहीयेत आणि शहाणीही होत नाहीयेत. जीवाला मारलेला हा टोमणा पार्थला आवडत नाही. पार्थ म्हणतो, बाबा, जीवा आता ऑफिसमध्ये मनापासून काम करतोय. तेव्हा बाबा म्हणतात, होय तो काम करतोय, पण अशाने गेलेल्या वस्तू परत येणार नाहीयेत. तेव्हा मानिनी बाबांना अडवते आणि म्हणते, जेव्हा घरातल्या सुना सोन्यासारख्या असतात तेव्हा मुलांच्या चुकीच्या वागण्यावरही सोन्याचं पाणी चढतं. ती बाबांच्या हातात आजीचा हार ठेवते. आईचा हार बघून बाबा भावूक होतात. नंदिनीचं कौतुक करतात आणि तुला काय हवं ते माग. आईचा हार घरी आणून तू माझ्यावर उपकार केलेस असं म्हणतात. नंदिनी म्हणते, होय मी मागेन, जीवाला येऊ द्या मग मी बोलते. पुढे नंदिनी त्यांना हार कसा मिळवला ते सांगते. तितक्या जीवा येतो. बाबा जीवाकडे जातात आणि त्याच्या हातात तो हार ठेवतात. जीवा हार पाहून रडू लागतो. त्याला त्याची चूक कळते. तेव्हा बाबा नंदिनीला बोलतात, आज काय हवं ते माग. नंदिनी तेव्हा म्हणते, बाबा, जीवांकडून हार चुकून विकला गेला. त्यांचं मन साफ आहे. त्यांना माफ करा बाबा. जीवाच्या हातात हार देत बाबा बोलतात, आईने हा हार तुला दिला होता. ही जबाबदारी तुझी आहे, ती तू सांभाळ, जपून ठेव. हे ऐकून जीवा बाबांना मिठी मारतो आणि रडू लागतो. बाबांनाही अश्रू अनावर होतात. पार्थ ही जीवाला मिठी मारतो. तेव्हा पार्थ म्हणतो, आज सगळं काही गोड झालंय तर घरात काहीतरी गोड व्हायला हवं. आई सगळ्यांसाठी गाजर हलव्याचा बेत आखते. तेव्हा पार्थही आज त्याने काव्याची परीक्षा संपली म्हणून एक खास सरप्राईज बेत केल्याचं सांगतो. जीवा आपल्या खोलीत जाऊन रडत असतो. नंदिनी त्याची समजूत घालते. हा हार माझा श्वास आहे आणि तो तू मिळवून दिलास असं म्हणत तो नंदिनीचे आभार मानतो. नंदिनी मात्र त्याला अगदी प्रेमाने समजावते, तुम्हाला त्रास झाला तर मलाही होतो. तुम्ही माझा मान आहात, अभिमान आहात. तुमचा कुणी अपमान केला तर तो मला सहन होणार नाही. तुम्ही माझा आनंद निवास परत मिळवलं. मी तुमच्यासाठी इतकं तर करू शकते ना असं म्हणत ती जीवाची समजूत घालते. आगामी भागात दिसेल की नंदिनी आणि जीवाची जवळीक वाढते. ते दोघेही एकमेकांच्या जवळ येतात, पण त्याच वेळी काव्यामध्ये येते. आता त्या दोघांच्या नात्याला काय वळण मिळेल हे लवकरच कळेलच. तेव्हा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम, फक्त स्टार प्रवाहावर. आणि मालिका विश्वातील ताज्या अपडेट्स, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.